नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सुभेदारांच्या घरी खूप छान अशी जय्यत तयारी केलेली असते। तर आता विमलताई कल्पनाताईंना म्हणतात सगळी जेवणाची तयारी झाली आहे, फक्त पुऱ्या बाकी आहेत, त्या गरम गरमच बनवता येतील। कल्पनाताई म्हणतात काहीच हरकत नाही। तर त्यानंतर सुभेदारांच्या घरी सर्वजण एकत्र मिळून गप्पा मारत असतात। कल्पनाताई म्हणतात या पुऱ्यांवरून आठवलं, अस्मिता लहान होती ना त्यावेळी स्कूलमध्ये जर तिला श्रीखंडपुरी हा मेनू दिला ना तर तिचा टिफिन जशाचा तसाच घरी यायचा, पण त्याच ठिकाणी जर पिझ्झा दिला तर मात्र डब्बा संपलेला असायचा। पूर्णाजी तुम्हाला आठवतंय ना? पूर्णाजी म्हणतात हो, तर मला अगदी चांगलं आठवतंय। सर्वजण अस्मिताला हसवण्याचा प्रयत्न करत असतात। तर प्रतापराव म्हणतात त्यापेक्षाही महत्त्वाचं आठवतंय का तुम्हाला? अस्मिता लहान होती आणि मी माझ्या कामासाठी मुंबईला गेलो होतो, त्यावेळी मॅडमनी मला फोन केला का तर तारदेवमध्ये फेमस पावभाजी मिळते, ती मला घेऊन यायची। आता काय करणार, माझं काम मुंबईत तर होतं, पण मुंबईपासून कितीतरी लांब विरारला होतं आणि तरीसुद्धा मला तारदेवला जाऊन ती पावभाजी आणावी लागली आपल्या लाडूबाईसाठी। आता मात्र सर्वजण अस्मिताकडे पाहू लागतात, सर्वांच्याच गप्पा गोष्टी चालू असतात। सर्वजण अस्मिताला तिचा मूड फ्रेश करण्यासाठी मदत करत असतात। तर त्याचवेळी अर्जुन येतो आणि अर्जुनसोबत चैतन्यही आलेला असतो। अर्जुन सायलीकडे पाहतो, परंतु सायली मात्र अर्जुनशी काहीच बोलत नाही। आता सायली चैतन्याला विचारते, चैतन्य भाऊजी तुम्हाला आज यायला एवढा उशीर का झाला? आता चैतन्य अर्जुनकडे पाहतो, तर अर्जुन त्याच्या हातातील केक टेबलवर ठेवतो आणि म्हणतो त्याचं काय ना मम्मा, आज तुला केक बनवायला वेळ नाही मिळाला, मग म्हटलं आपण दुकानातूनच केक घेऊन यावा। मग केक आणण्यासाठी गेलो तर तिथे अस्मिताईचा फेवरेट केक घ्यायचा ठरवला, पण गर्दी एवढी होती की तिथे अर्धा तास कसा निघून गेला काहीच कळालं नाही आणि केकला उशीर झाला म्हणून मला घरी यायला उशीर झाला। पूर्णाजी म्हणतात अर्धा तास काय, 1 तास काय, कितीही वेळ लागू देत, गोडासाठी काय पण। तर अर्जुन म्हणतो आजी तू सुद्धा? तर सर्वजण हसू लागतात। तर सायली पूर्णाजींना विचारते, पूर्णाजी केकचा वास म्हणजे त्याचा सुगंध बाळाला येत असेल ना? तर पूर्णाजी म्हणतात हो, तर आता तर बाळाला सगळ्या गोष्टी कळत असणार आहेत, हळूहळू सगळ्या गोष्टींची ओळखही त्याला होणार आहे। तर अर्जुन म्हणतो म्हणजे आजचा केक जर बाळापर्यंत पोचला तर बाळ जन्माला आल्यानंतर रडण्याऐवजी केक केक असंच बोलेल। सर्वजण आता हसत असतात। तर चैतन्य म्हणतो परंतु मला सांगा आजच्या मेनूचं काय? प्रतापराव म्हणतात चैतन्य अरे थांब, थोडा धीर धर, तुला आम्ही जेवायला वाढणार आहोत। चैतन्य म्हणतो घरामध्ये नावाची एक अन्नपूर्णा आणि चवीच्या 3-3 अन्नपूर्णा असताना मला हा प्रश्न विचारावाच लागणार की नक्की मेनू काय आहे? सर्वजण चैतन्यकडे पाहतात आणि म्हणतात हो हो माहीत आहे, पण तुला आम्ही जेवायला वाढणार आहोत आणि तुझ्या आवडीचं सुद्धा आहे। तर दुसरीकडे पाहायला मिळतं किल्लेदारांच्या घरी आता नागराज काका घराबाहेर पडत असतात। तर त्याचवेळी रविराज सर नागराज काकांना थांबवतात आणि म्हणतात नागराज अरे तू कुठे निघालायस? तुला स्वतःच्या फॅमिलीमध्ये काही इंटरेस्ट आहे की नाही? अरे कित्येक दिवसानंतर पूर्णाजी घरी आले आहेत, मग त्यांना भेटावं असं तुला वाटत नाही आहे का? तर नागराज काका रविराज सरांना म्हणतात वाटतंय ना दादा, मला खूप वाटतंय, पण काय करणार, हे बघ आत्ता पण मित्राचा फोन आला। आता रविराज सर मोबाईल काढून घेतात, नागराज काका मात्र पूर्णपणे घाबरून गेलेले असतात। रविराज सर म्हणतात आत्ताच तुझं बोलणं झालंय ना मित्रासोबत? नागराज काका घाबरतच म्हणतात हो आता झालंच आहे माझं बोलणं। रविराज सर म्हणतात मग झालंय तर हा परत परत तुला फोन का करतोय? आणि हा तर तुझा जवळचा मित्र आहे ना, मग हा अननोन नंबर का येत आहे? आता मात्र नागराज काका पूर्णपणे घाबरून गेलेले असतात, त्यांना चांगलाच घाम फुटलेला असतो। तर सुमन काकू मनाशीच म्हणतात हे एवढे घाबरलेत म्हणजे हे नक्कीच महिपत शिकरेलाच भेटायला जाणार आहेत, याची मला नक्की खात्री आहे। रविराज सर आता फोन उचलणार, परंतु नागराज काका त्यांच्या हातातील मोबाईल काढून घेतात आणि म्हणतात दादा अरे नको ना, आता मला मित्राच्या मदतीला जाणं खूप महत्त्वाचं आहे, मी येतोच असं म्हणत ते काही उत्तर न देता घाईघाईने निघालेले असतात। प्रतिमा आत्या म्हणतात भाऊजी अहो उशिरा का होईना, परंतु तुम्ही सुभेदारांच्या घरी याल ना? नागराज काका म्हणतात हो हो मी प्रयत्न करेन, पण तुम्ही निघा आता। आता रविराज सर म्हणतात या नागराजशी बोलण्यात काहीच अर्थ नाहीये, चला आपल्याला निघायला हवं। आता प्रतिमा आत्या आणि रविराज सर बाहेर पडतात, परंतु सुमन काकू मात्र तिथेच उभे असतात। प्रतिमा आत्या म्हणतात सुमन अगं काय झालंय, चल। तर सुमन काकू म्हणतात वहिनी अहो मी विसरूनच गेले, मशीनमध्ये कपडे वाळत घालायचे राहिलेत, मी ते वाळत घालायला जाते। प्रतिमा त्या रविराज सरांना म्हणतात अहो 5 मिनिटं थांबाल का, आम्ही दोघेही कपडे वाळत घालतो आणि मग आपण निघूयात। रविराज सर म्हणतात बरं ठीक आहे। तर सुमन काकू म्हणतात वहिनी अहो कशाला, मी घालीन ना वाळत, तुम्ही का थांबताय? प्रतिमा त्या म्हणतात अगं असं बरं वाटत नाही, आपण एकत्रच निघूया ना।
सुमन काकू म्हणतात, अहो वहिनी, तुम्हाला जायला उशीर होईल आणि तसंही पूर्णाची वाट पाहत असतीलच ना, मग तुम्ही पुढे निघा, मी येईनच. रविराज सर म्हणतात, नक्की येशील ना तू? सुमन काकू म्हणते, हो हो, मी नक्कीच येईन. असं म्हणत आता रविराज सर आणि प्रतिमा आत्या तिथून निघून जातात. तर सुमन काकू आता विचार करत म्हणतात, काही झालं तरी मला यांचं सत्य शोधून काढावंच लागेल. मागच्या वेळी मी यांचा पूर्ण पाठलाग करू शकले नाही, परंतु यावेळी हे नक्की कुठे जात आहेत, कोणाला भेटायला जातात, या सगळ्याचा मला शोध घ्यावाच लागेल, सत्य बाहेर आणावंच लागेल. असं म्हणत आता सुमन काकू नागराज काकांच्या मागावर जायला निघालेले असतात. आता नागराज काका महिपत शिकरेनाच्या ठिकाणी ठेवलेलं असतं त्या दिशेने निघालेले असतात. परंतु त्यांच्या मागोमाग आता सुमन काकूही आलेले असतात. सुमन काकूंना पाहायचं असतं की नक्की नागराज काका कोणाला भेटायला जात आहेत आणि तेही एवढ्या घाईघाईने. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी सर्वच जण आता प्रतिमा आत्या, रविराज सर यांची वाट पाहत असतात. सगळ्यांच्याच गप्पा गोष्टी चालू असतात आणि त्याचवेळी प्रिया बादली घेऊन त्या ठिकाणी येते. आता सर्वजण तिच्याकडे पाहून हसू लागतात. तर पूर्णाजी म्हणतात, सगळ्या खोल्या साफ झाल्या आहेत ना? तर प्रिया म्हणते, हो. तर त्यानंतर सायली प्रियाला आठवण करून देत म्हणते, ही बादली इथे नाही ठेवायची, तर मागच्या बागेत ठेवायची. पूर्णाजी म्हणतात, जा ठेवू जा, आणि हो, अशीच नेऊन नाही ठेवायची, ती स्वच्छ करून ठेवायची आहे, नाहीतर अशीच ठेवून येशील. प्रिया म्हणते, हो आलीच. असं म्हणत प्रिया आता ती बादली घेऊन तिथून निघून जाते. आता प्रियाची ती अवस्था पाहून अर्जुन, कल्पनाताई, प्रतापराव, खरं ती सर्वच जण प्रियावर हसू लागतात. अर्जुन म्हणतो, आय लव्ह यू पूर्णाजी, अगं कसली शिक्षा दिली आहेस तू तन्वीला. तर त्यानंतर चैतन्य म्हणतो, खरं तर ही शिक्षा म्हणजे तन्वी जन्माला आली याचीच असेल ना. सर्वजण खूप हसत असतात, कारण तन्वीची झालेली ती फजिती पाहून सगळ्यांनाच खूप हसायला येत असतं. तर त्याचवेळी रविराज सर आणि प्रतिमा आत्या येतात. रविराज सर म्हणतात, हे काय, आम्ही येण्या अगोदर पार्टी सुरुवातही केली? तर प्रतापराव म्हणतात, शक्य आहे का रविराज ते? या तुम्ही अगोदर बसून घ्या. प्रतिमा आत्या पूर्णाजींची चौकशी करत म्हणतात, पूर्णाई कशी आहेस तू, आणि माई मावशी कशी आहे? तर पूर्णाजी म्हणतात, दोघीही अगदी ठीक आहेत. तर सायली सुमन काकूंना विचारत प्रतिमा आत्यांना विचारते, सुमन काकू कुठे आहेत? प्रतिमा आत्या म्हणतात, अगं येतानाच तिला काम आठवलं, मग म्हणाली की तुम्ही पुढे निघा, मी येईनच. तर आता पूर्णाजी रविराज सरांना विचारतात की नागराज कुठे आहे? रविराज सर म्हणतात, नागराजचं काही खरं आहे का? कसलं महत्त्वाचं काम आलं की तो निघून जातो आणि त्याला काही येता आलं नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता सुमन काकू नागराज काकांच्या मागावर असतात. आता तो रस्ता त्यांना ओळखीचा वाटतो. सुमन काकू म्हणतात, मागच्या वेळीसुद्धा हे याच रस्त्याने गेले होते आणि मी त्यांचा पाठलागही केला होता, म्हणजे हे नक्की कोणाला भेटायला जात असतील आणि तेही याच रस्त्याने. हे सगळं काही सायलीला आत्ताच कळवायला हवं. असं म्हणत सुमन काकू सायलीला फोन करतात, परंतु सायली काही फोन उचलत नसते. सुमन काकू म्हणतात, सायली अगं फोन उचल ना, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. परंतु सायली इथे पार्टीमध्ये व्यस्त असल्यामुळे तिला काही फोन उचलता येत नाही. तर सुभेदारांच्या घरी सर्वच जण एकत्र आलेले असतात. आता या पार्टीमध्ये अश्विन सुद्धा सामील झालेला असतो. तर रविराज सर म्हणतात, काय हे डॉक्टर साहेब, किती उशीर, या लवकर जॉईन व्हा. आता अश्विन सुद्धा या पार्टीला जॉईन झालेला असतो. तर सायली म्हणते, आज आपण सर्वजण इथे एकत्र जमलो आहोत आणि आता सुरुवात होणार आहे ही गेमला. आता सगळ्यात पहिला गेम आहे तो म्हणजे या बाउलमध्ये सगळ्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या आहेत आणि ती चिठ्ठी उचलणार आहेत अस्मिताताई. आता जी चिठ्ठी उचलली जाईल आणि त्या चिठ्ठीमध्ये ज्याचं नाव असेल ती व्यक्ती ठरवेल की कुठल्या 2 व्यक्तींनी इथे येऊन नाचायचं आहे आणि मग त्या 2 व्यक्तींनी इथे येऊन आपला डान्स सादर करायचा आहे. रविराज सर म्हणतात, मी काय म्हणतो, जरी या चिठ्ठीत कोणाचंही नाव आलं आणि तरीसुद्धा मीच जर नाचायला आलो तर चालणार नाही का? आता रविराज सरांच्या या जोकवर सर्वच जण हसू लागतात. तर सायली म्हणते, चला अस्मिताताई तुम्ही चिठ्ठी उचला. अस्मिता आता पहिली चिठ्ठी उचलते व त्यामध्ये नाव असतं अश्विन. आता अश्विन विचारतो, म्हणजे मी ठरवायचं आहे का की आता कोणी डान्स करायचा आहे? तर सायली म्हणते, हो अश्विन भाऊजी, आता तुम्ही अशी एक जोडी निवडायची आहे की जी समोर येऊन डान्स करणार आहे. तर आता अश्विन म्हणतो, जर जोडी निवडायचीच असेल तर मम्मा आणि डॅड यांनी समोर येऊन डान्स करावा. तर आता प्रतापराव म्हणतात, मी? कल्पनाताई आणि प्रतापराव यांना डान्स करावा लागतो. आता प्रतापराव आणि कल्पनाताई यांनी सुरुवात तर एवढी दमदार केलेली असते की हृदयी वसंत फुलताना या गाण्यावर धमाकेदार परफॉर्मन्स दिलेला असतो आणि सगळ्यांनाच खूप हसवलेलं असतं. खूप छान आणि खूप सुंदर असा त्यांनी परफॉर्मन्स केलेला असतो. सर्वजण टाळ्या वाजवत त्यांचं कौतुक करतात.
तर दुसरीकडे पाहायला मिळतं सुमन काकू पुन्हा पुन्हा सायलीला फोन करण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु सायलीचा फोन सायलेंट मोडवर असल्यामुळे तिला काही फोनचा आवाज येत नसतो आणि ती काही फोन उचलत नसते. तर इकडे सायली आता अस्मिताला म्हणू लागते, आता दुसरी चिठ्ठी. आता अस्मिता जी दुसरी चिठ्ठी उचलते तर त्या चिठ्ठीमध्ये नाव आलेलं असतं कल्पनाताईंचं. तर कल्पनाताई म्हणतात, आता मी ठरवायचं आहे ना? तर सायली म्हणते, हो आई, आता तुम्ही अशी एक जोडी ठरवा जी आता समोर येऊन डान्स करणार आहे. तर कल्पनाताई म्हणतात, आता जी समोर येणारी जोडी आहे पूर्णाई आणि अर्जुन. तर पूर्णाजी म्हणतात, मी कशाला? प्रतापराव म्हणतात, नाही नाही, चिटिंग नाही चालणार, डान्स तर करावाच लागेल. आता अर्जुन पूर्णाजींना घेऊन समोर येतो. सर्वजण टाळ्या वाजवतात आणि त्यांना प्रोत्साहन देत असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सुमन काकू पुन्हा पुन्हा सायलीला फोन करण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु सायली काही फोन उचलत नसते. तर अर्जुन आता पूर्णाजीला ज्या गाण्यावर नाचवतो ते गाणं असतं बहरून आला हा मधुमास नवा. आता सर्वच जण पूर्णाजींचं कौतुक करतात. खूप छान असा पूर्णाजीने डान्स केलेला असतो. अर्जुनच्या साथीने पूर्णाजी खूप छान डान्स सादर करतात. आता सर्वजण टाळ्या वाजवून पूर्णाजींचं कौतुक करत असतात. पूर्णाजींचा डान्स सगळ्यांना इतका आवडलेला असतो की सगळ्यांचा आनंदाला पाराच उरलेला नसतो. आता इकडे मात्र सुमन काकू पुन्हा पुन्हा सायलीला फोन करण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु सर्वच जण एकत्र येऊन मज्जा मस्ती करत असतात आणि या सगळ्यामध्ये सायली मात्र आपल्या फोनला विसरून गेलेली असते. तिचा फोन सायलेंट मोडवर आहे हेही तिला माहीत नसतं. तर इकडे सायली आता अस्मिताला म्हणते, आता पुढची चिठ्ठी. आता अस्मिता पुन्हा एकदा एक चिठ्ठी काढते आणि त्या चिठ्ठीमध्ये नाव आलेलं असतं स्वतः अस्मिताचं. तर अस्मिता म्हणते, हे काय, माझंच नाव आहे? तर इकडे चैतन्य म्हणतो, आता कन्फर्म माझं आणि रविराज सरांचंच नाव असेल नाचण्यासाठी. तर अस्मिता म्हणते, नाही रे, तुमचं नाही. असं म्हणत आता अस्मिता सायलीकडे पाहते आणि म्हणते, आता डान्स करणार आहेत सायली आणि अर्जुन. तर सायली म्हणते, छे छे, माझं कशाला? इकडे मात्र अर्जुन खुश असतो. तर प्रतापराव म्हणतात, नाही या सायली, आम्ही नाचलो ना, मग आता तुला सुद्धा नाचवंच लागेल. अर्जुन म्हणतो, मी नकार देत नाहीये, माझी तर तयारी आहे, पण तुमच्या सुनेलाच बघा, तिलाच माझ्यासोबत नाचायचं नाहीये. तर पूर्णाजी म्हणतात, सायली, आत्तापर्यंत तुझी आम्ही गाणी ऐकली आहेत, परंतु आता तुला नाचायचंही आहे. तुला नाचताना आम्हाला पाहायचं आहे. आता मात्र पूर्णाजींचा आदेश म्हटल्यावर सायलीला डान्स करणं भागच पडतं. विमलताई म्हणतात, आता तर सायलीताई पूर्णाजींचाच आदेश आहे, मग तुम्हाला डान्स करावाच लागेल. अर्जुन आता सायलीचा हात धरतो आणि तिला डान्स करण्यासाठी घेऊन येतो. तर दुसरीकडे सुमन काकू पुन्हा पुन्हा सायलीला फोन करण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणतात, सायली अगं प्लीज फोन उचल. परंतु सायलीला आपल्या फोनबद्दल काहीच कल्पना नसते. आता अर्जुन आणि सायली डान्स करण्यासाठी समोर येतात. डान्स करण्यासाठी सायली अर्जुन तर पुढे येतात, परंतु अर्जुन सायलीला म्हणतो, हे काय, आता माझ्यासोबत नाचायचंही नाही आहे का? तर सायली म्हणते, परंतु नाचावं लागतंय ना. तर अर्जुन हळू आवाजातच सायलीला म्हणतो, सर्वांसमोर नाही म्हणायला काहीच वाटलं नाही का? तर सायली म्हणते, होकार द्यायला कारण तरी असायला हवं ना. आता अर्जुन सायलीकडे पाहतो आणि म्हणतो, हे बरं आहे, एकदा राग आला की 10 दिवस रुसून बसायचं. तर सायली म्हणते, अशी एक चूक करायची की 10 चुका फिक्या पडतील. असं म्हणत आता दोघेही एकमेकांनी ठोमणे मारत असतात आणि त्यात डान्सही करत असतात. सर्वजण त्यांच्याकडे पाहत असतात. एकीकडे डान्स तर दुसरीकडे त्यांची भांडणंही चालू असतात. आता सायली अर्जुन बहरून प्रीत अशी या गाण्यावर डान्स करत असतात आणि त्यानंतर ज्यावेळी सायली अर्जुनच्या समोर येते त्यावेळी सायली मात्र अर्जुनमध्ये हरवून गेलेली असते. दोघंही एकमेकांच्या डोळ्यात पाहत हरवून गेलेले असतात. सर्वजण त्यांच्याकडे पाहत असतात. सर्वजण त्यांच्या प्रेमाचे साक्षीदार असतात आणि सर्वांना सायली अर्जुन ही जोडी भरपूर आवडत असते. त्यांचा डान्स आणि त्यांचं असणारं एकमेकांवरचं प्रेम. आता सायली अर्जुन एकमेकांमध्ये हरवून तर गेलेले असतात, परंतु त्यांना भानावर आणण्यासाठी सर्वजण मोठ्याने टाळ्या वाजवतात. सायली म्हणते, बरं आता हा गेम पुरे. असं म्हणत सायली प्रतिमा आत्यांना विचारते, प्रतिमा आत्या, सुमन काकू कुठे आहेत? सुमन काकू अजूनपर्यंत आल्या नसतात. तर प्रतिमा आत्या म्हणतात, काहीच कळत नाही ग, एव्हाना ती यायला हवी होती, आमचंच चुकलं, आम्ही तिच्यासाठी थांबायला हवं होतं, परंतु ती अजून का आली नाही, मला तर काहीच कळत नाहीये. तर सायली म्हणते, नागराज काका कुठे आहेत? ते घरी आहेत का? तर रविराज सर म्हणतात, नाही ग, नागराजला कुठल्या तरी मित्राकडे जायचं होतं, मित्राचं कारण देऊन तो घराबाहेर पडला आहे, तो तर घरात नाहीये. तर सायली म्हणते, बरं ठीक आहे, तुम्ही सर्वांनी गप्पा गोष्टी करा, तोपर्यंत मी सुमन काकूंना फोन करते. असं म्हणत सायली आता सुमन काकूंना फोन करण्यासाठी जाते, परंतु तिचा काही मोबाईल सापडत नसतो. सायली आपला मोबाईल सगळीकडे शोधत असते, अगदी देवघरापासून.
आता हे सगळं काही अर्जुन पाहत असतो. अर्जुनला माहीत असतं की सायलीचा मोबाईल डायनिंग टेबलवर आहे. अर्जुन सांगण्याचाही प्रयत्न करतो, परंतु सायली मात्र अर्जुनकडे पाहतही नाही. अर्जुन म्हणतो, झालं तर मग हिला माझं ऐकूनच घ्यायचं नाहीये, तर मग मी काय करणार आहे. आता सायली एवढा मोबाईल शोधत असते आणि म्हणूनच अर्जुन म्हणतो, इथे कुणाचा तरी मोबाईल पडलाय, सिनियर तुझा आहे का. रविराज सर म्हणतात, अरे माझा कसा असेल, मी आल्यापासून तर इथेच बसून आहे, कोणाचा तरी असेल ना. आता सायलीच्या लक्षात येतं की हे सगळं काही आपल्यासाठीच असेल. सायली जाऊन पाहते तर तिचाच मोबाईल असतो. अर्जुन म्हणतो, सिनियर तुझा नाहीये का, मग कोणाचा असेल. आता सायली मोबाईल हातात घेते आणि अर्जुनकडे रागाने पाहते. अर्जुन म्हणतो, राहू देत, मला तर आता हिच्याशी बोलायचंच नाहीये, असं म्हणत अर्जुन बाजूला निघून येतो. आता सायली आपला मोबाईल पाहते तर सुमन काकूंचे तब्बल 21 मिस कॉल असतात. आता हे पाहून सायलीला धक्का बसतो. सायली म्हणते, सुमन काकूंचे 21 मिस कॉल, म्हणजे सुमन काकू नक्की का फोन करत असतील, काय काम असेल. सायली घाबरून गेलेली असते आणि घाईघाईने ती सुमन काकूंना फोन करते. सुमन काकू सायलीचा फोन उचलतात आणि म्हणतात, सायली मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. सायली म्हणते, सुमन काकू तुम्ही कुठे आहात. सुमन काकू म्हणतात, मी रिक्षात आहे आणि मी तुला काहीतरी सांगण्यासाठी फोन केला आहे. परंतु त्याचवेळी समोर नागराज काकांची गाडी थांबते. आता सुमन काकू सुद्धा त्यांची रिक्षा थांबवतात आणि सायलीला म्हणतात, सायली थांब, मी तुला थोड्या वेळाने फोन करेन. असं म्हणत सुमन काकू फोन ठेवतात आणि नागराज काकांवर पहारा देत असतात. सायली म्हणते, काय झालं असेल. सुमन काकू तर रिक्षात होत्या, मग त्यांनी असा अचानक माझा फोन का कट केला असेल, काय सांगायचं असेल नक्की. त्यांना जर याच घरात यायचं असेल तर मग त्यांनी एवढे फोन का केले असतील. सुमन काकू नक्की कुठे गेल्या असतील, काय काम असेल त्यांचं. असं म्हणत सायली पूर्णपणे घाबरून गेलेली असते. सुमन काकूंची काळजी वाटत असते आणि म्हणूनच सायली पुन्हा एकदा सुमन काकूंना फोन करण्याचा प्रयत्न करते, परंतु सुमन काकूंचा काही फोन लागत नसतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, नागराज काका तिथे गाडी थांबवतात आणि उतरून आतमध्ये निघून जातात. हे सगळं काही सुमन काकूंनी पाहिलेलं असतं. सुमन काकू म्हणतात, हा गेल्यावेळी आलेले तोच रस्ता आहे, म्हणजे हा रस्ता तर तोच आहे आणि यांना भेटायला यायची जागासुद्धा तीच आहे. हा तर रस्ता म्हणजे वेशी बाहेरचा रस्ता आहे आणि इतक्या निर्जने ठिकाणी कोणीही येऊ शकत नाही. मी यांच्या मागावर जाऊ की नको, इथे जर काही झालं तर कोणाला कळणारही नाही. सुमन काकू घाबरलेले असतात, परंतु आता नागराज काकांचा सत्य शोधण्यासाठी सुमन काकू आपली भीती बाजूला करून नागराज काकांच्या मागावर जायचं ठरवतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सायलीला सुमन काकूंची काळजी वाटत असते. सायली सुमन काकूंचा विचार करत असते आणि त्याचवेळी घरी सचिन आलेला असतो. सचिनला पाहून सर्वजण सचिनकडे पाहू लागतात. आता याबद्दल रविराज सर आणि प्रतिमा आत्या यांना काहीच माहीत नसतं. आता सचिन तिथे आलेला कोणालाच आवडलेलं नसतं. अस्मिता तर सचिनकडे रागाने पाहत असते. आता सचिन अस्मिताला म्हणतो, अस्मिता प्लीज ये, असं म्हणत अस्मिताचा हात धरून तिला सर्वांच्या समोर घेऊन येतो. तर आता अस्मिता सचिनचा हात झिडकारून लावते. तर सचिन गुडघ्यावर बसतो आणि अस्मिताला म्हणतो, अस्मिता माय ब्युटिफुल वाईफ, खरंच अगदी मनापासून सांगतोय की माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे. अस्मिता, या सगळ्यांसमोर मी तुला प्रॉमिस करतो की यापुढे फक्त तुझाच विचार करेन आणि तुझ्यावरच प्रेम करेन, कधीच कोणाचाही विचार करणार नाही. आता अस्मिताला हे सगळं काही सचिनचं नाटक आहे हे चांगलंच माहीत असतं. सचिन अस्मिताला खुश करण्यासाठी गिफ्ट घेऊन आलेला असतो आणि म्हणतो, अस्मी मी तुझ्यासाठी एक छान गिफ्ट आणलं आहे जे तुला नक्कीच आवडेल. आता अस्मितासाठी त्याने एक छान कडा आणलेली असते. सचिन अस्मिताला त्याने आणलेलं गिफ्ट देतो, परंतु अस्मिता सचिनला म्हणते, या सगळ्यांसमोर तुझा जर हा ड्रामा करून झाला असेल ना तर आता निघ इथून. या सगळ्यांसमोर ड्रामा करायची काहीच गरज नाही, हे सगळं काही तुझं नाटक आहे. एवढं न कळणं इतकी मी तरी मूर्ख नाही, त्यामुळे आता इथून निघायचं. आता मात्र सचिनला काहीच बोलता येत नाही. सचिन तिथून निघून जातो. तर सर्वजण अस्मिताकडे पाहत असतात. अस्मिता हसण्याचं नाटक करते आणि मम्माला म्हणते, मी आलेचा. अस्मिता तिच्या रूममध्ये निघून जाते. आता रविराज सर आणि प्रतिमा आत्या यांनाही विचार पडतो की नक्की काय झालं आहे. अस्मिताचा चेहरा इतका पडलेला का वाटत आहे, ती एवढी उदास का वाटत आहे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, नागराज काकांनी महिपत शिकरेंना ज्या गॅरेजमध्ये ठेवलेलं असतं त्या दिशेने ते येत असतात. आता सुमन काकू त्यांच्या मागावर असतात. सुमन काकूंना पाहायचं असतं की नागराज काका कुठे न जात आहेत आणि म्हणूनच ते त्यांच्या मागावर असतात. नागराज काकांना मात्र याबद्दल काहीच माहीत नसतं आणि सुमन काकू त्यांचा पाठलाग करत असतात. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आता सर्वजण गप्पा गोष्टी मारत असतात आणि त्याचवेळी सायली मात्र खूप उदास असते. ती सतत सुमन काकूंना फोन करण्याचा प्रयत्न करत असते. सायली म्हणते, सुमन
काकू कुठे राहिले आहेत, अजूनपर्यंत त्यांचा काहीच पत्ता नाहीये आणि त्यांचा फोनही लागत नाहीये. तर इकडे अर्जुन हे सगळं काही पाहतो आणि म्हणतो सायलीचं नक्की काय झालंय, ती एवढी टेन्शनमध्ये का दिसत आहे. परंतु अर्जुनला माहीत असतं की सायली आपल्याशी बोलणार नाही आणि म्हणूनच आता अर्जुन चैतन्याला म्हणतो, चैतन्य जा तिथे जा आणि सायलीला विचार की तू टेन्शनमध्ये का आहेस. तर चैतन्य म्हणतो, 1 मिनिट, मी काही तुझं पर्सनल कबूतर आहे का, दरवेळी माझ्या पायाला चिठ्ठी बांधायची आणि कबूतर जा असं म्हणायचं. तर अर्जुन म्हणतो, आता गळ्याला चिठ्ठी बांधली आहे, जायचं, मी सांगितलं ना मग ते करायचं. तर आता चैतन्य म्हणतो, नाही जाणार, तुला सायलीशी बोलायला जायला काही फ्लाईट लागणार आहे का, जा तुझं तू बोल. आता चैतन्य काही जायला तयार नसतो आणि अर्जुनला काही बोलता येत नाही. इकडे सायली सतत सुमन काकूंना फोन करण्याचा प्रयत्न करत असते, परंतु काही केल्या सुमन काकूंचा मात्र फोन लागत नसतो. तर दुसरीकडे सुमन काकू नागराज काकांच्या मागावर असतात. नागराज काका आता त्या गॅरेजपर्यंत पोहोचलेले असतात. आता महिपत शिकरेंच्याच माणसांना नागराज काका म्हणतात, काय रे तुम्ही आतमध्ये गेला होता का. तर ते म्हणतात, नाही आम्ही जाणारच होतो, परंतु तुमचा आणि आमच्या शेठचा आदेश कधी आम्ही मोडला आहे का, आम्ही आतमध्ये नाही गेलो. आता सुमन काकू हे सगळं काही लपूनच ऐकत असतात, परंतु त्यांच्या हातून एक वस्तू तिथून पडते आणि त्यावेळी सर्वजण पाहू लागतात की तिथे नक्की कोण आहे. सुमन काकू लपून राहण्याचा प्रयत्न करतात, परंतु नागराज काकांना संशय आलेला असतो की नक्कीच इथे कोणीतरी आहे. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सुमन काकूंनी महिपत शिकरे आणि नागराज काका यांना एकत्र पाहिलेलं असतं. सुमन काकू म्हणतात, महिपत शिकरे आणि आमचे हे आता हे सगळं काही मला सायलीला सांगावंच लागेल आणि म्हणूनच सुमन काकू आता सायलीला फोन करतात. सायली म्हणते, बोला सुमन काकू. तर सुमन काकू म्हणतात, सायली मला तुला काहीतरी सांगायचं आहे. सायली म्हणते, बोला ना सुमन काकू, काय झालंय. तर सुमन काकू म्हणतात, मी जे काही सांगते ते नीट ऐकून घे. आता मात्र जे ऐकल्यानंतर सायलीला धक्काच बसतो. तर दुसरीकडे अर्जुन सायलीला सतत फोन करण्याचा प्रयत्न करत असतो. तर चैतन्य विचारतो, काय चाललंय अर्जुन, अरे घरात सर्वजण पार्टी करतात आणि तू असा बाहेर. तर अर्जुन म्हणतो, सायलीचा फोन लागत नाहीये आणि सायली घरात कुठेच नाहीये. आता सायली सुमन काकूंना वाचवू शकेल का, आता अर्जुन त्या ठिकाणी पोहोचू शकेल का, अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं आपल्याला येणाऱ्या काही भागांमध्येच मिळणार आहेत. मित्रांनो, या नवीन वर्षात नक्की काय धमाका पाहायला मिळेल हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आणि हो, आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.